नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळींपासून खूपच मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत रेसिपी बनवणार आहोत. यासाठी इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेते आणि अर्धा कप उडदाची डाळ घेतली. आता या डाळींमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याच्यात ती सगळी जी पावडर असेल ती निघून जाईल. तर असे हे डाळी मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून ह्या डाळी 3 ते 4 तासासाठी अशाच भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे डाळी छान सॉफ्ट होतील. तर इथे पहा, 4 तास मी ह्या डाळी भिजत घातल्या होत्या. 4 तासानंतर या डाळी छान अशा सॉफ्ट झाल्या आहेत. आता या डाळींमधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर इथे मी एका चाळणीमध्ये या डाळी अशा निथळत ठेवते, म्हणजे याच्यातलं जे पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि डाळी पूर्ण ड्राय होतील. तर असंच हे आपण 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत एक पेस्ट तयार करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतले. यानंतर अर्धा इंच आलं घेतले तुकडे करून आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे असं जाडसर वाटून घेतलं आहे. आता हे वाटण बाजूला ठेवूया. डाळसुद्धा पूर्ण इथे ड्राय झाली आहे. ही डाळ मी एका बाउलमध्ये इथे काढून घेते. आता इथे कांदा घेतला आहे मी. कांदा असा उभा चिरून घेतला आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे मी इथे. छोट्या आकाराचे कांदे असतील तर 2 इथे घेतले तरी चालतील, किंवा तुम्हाला जर कांदा जास्त आवडत असेल तर आणखी घेतला तरी चालेल. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेजिरे पूड घालते. धनेजिरे पूड नसेल तर वाटण जे आपण केलं त्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घातलं तरी चालेल. यानंतर इथे मी अर्धा चमचा बडीशेप घातले. बडीशेपेची टेस्ट खूप छान येते यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर असा जाडसर चिरून घेतला आहे. तर 1 वाटी पालक यामध्ये घातला आहे मी. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं आपण सगळं एकत्र केल्यानंतर याला पाणी सुटेल. तर डाळीसुद्धा ओलसर आहेत आणि कांद्यालासुद्धा पाणी सुटतं. तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. हे जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण डाळी वाटून घेतलेल्या नाही आहेत. या अख्ख्या डाळीचेच आज आपण वडे बनवणार आहोत. खूपच मस्त होतात हे वडे आणि अगदी युनिक पद्धतीचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर इथे आता मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. तर यामधले थोडं थोडं यामध्ये घालत जायचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा डाळ चाळणीमध्ये निथळत ठेवली होती आपण, तेव्हा त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. डाळीमध्ये जर जास्त पाणी असेल तर इथे तुम्हाला जास्त बेसन लागेल. त्याचबरोबर कांद्यालासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे डाळ पूर्ण ड्राय करून घ्या. इथे पूर्ण 1 वाटी बेसन मी घातलं. इथे आपण बाइंडिंगसाठी बेसन वापरतोय. इथे आता आणखी 1 वाटी मी बेसन घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत हे मी मिक्स करते. तर इथे पहा, अजूनही याला बाइंडिंग कमी आहे. तर इथे मी सगळं 2 वाट्या बेसन घातलं. तर आता हे पीठ तयार आहे, पाहू शकता. याची आपण आज असे वडे बनवणार आहोत. तर अशी बाइंडिंग याला यायला हवी. आता याचे आपण वडे थापूया.
तर असा एक छोटासा मी गोळा घेतला आहे. आता इथे एक प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे. हाताला सुद्धा इथे मी तेल लावून घेतलं आहे. आणि आता यावरती आपण वडा थापूया. तर इथे जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जाडसुद्धा करायचं नाही आहे. यामध्ये डाळ अख्खी आहे त्यामुळे ती खूपच फ्राय केल्यानंतर क्रिस्पी होते आणि खूपच मस्त होतात हे वडे. तर असा हा वडा पहा मी थापून घेतला आहे. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि वडा तेलामध्ये सोडायचा आहे. अलगद असा वडा तेलामध्ये सोडायचा. यानंतर लगेच याला उलटायचं नाही आहे. याला आधी खालच्या बाजूने फ्राय होऊ दे, नंतरच उलटायचं आहे, नाहीतर तुटू शकतो हा वडा. यामध्ये आपण डाळी कच्च्याच घेतल्यात, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि वडा छान फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे डाळीसुद्धा कुरकुरीत होतील. इथे वडा मी उलटून घेतला. तर दोन्ही बाजूने हा वडा आपण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर इथे पाहू शकता वड्याला मस्त असा रंग आला आहे. डाळीसुद्धा छान क्रिस्पी झाल्यात. हा वडा आता आपण काढून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे पालक जास्त प्रमाणात सुद्धा यामध्ये घालू शकता. इथे मी आता मिरच्या फ्राय करून घेते. मिरच्याचे तुकडे करून घेतलेत. या वड्याबरोबर मिरच्या खूपच मस्त लागतात. तर इथे हे वडे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा कुठलीही चटणी याबरोबर सर्व करू शकता. तर अगदी वेगळ्या पद्धतीचे असे हे वडे नक्की करून पहा. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. वरून क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट हे वडे अगदी मस्त लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.